चला फिरायला जाऊया सुंदर कर्नाटकामध्ये. मी राही तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. ट्रिपला जाताना पहिलं काम म्हणजे पेट्रोल भरणे. मामाने टाकी केली फुल. पेट्रोल भरलं आणि प्रवास जे चालू केला. लगेच थांबलो कमळाचा तलाव बघायला. मी आणि देवा गाडीतनं पळत पळत उतरलो कमळाची शेती बघायला. आणि बघतोय तर काय जिमच दिसला आम्हाला. मामी तिथं खेळत बसलो आणि बाबा कमळाच्या शेतीचे व्हिडिओ काढत बसले. मग सुरू केला दुपारचा व्यायाम. काय करताय सांगा. जरा पूल होता मग रेहायला दाखवायचं होतं आणि मला पण बघायचं होता. आणि आलो तर हे दिसलं म्हणून आम्ही इथे खेळायला आलो. खेळून झालं आणि आम्ही गाडीत बसलो. आमचा प्रवास परत चालू झाला. आमचा प्रवास हा जंगलातून आणि झाडी झुडपातून होता. आईनं आम्हाला एकदा हनुमानाची गोष्ट सांगितलेली होती. तिथं आम्ही जेवायला थांबलो. हे पहा तेच मंदिर आणि शेजारी असणारं मैदान. हे मंदिर भगव्या रंगाने रंगवलेलं होतं. आम्ही म्हणलो पहिला पेटपूजा करूया आणि मग देव बाप्पाला जाऊया. हातात धर ना. मग काय पाहिजे. काय करताय सांगा. आता आम्ही वनभोजनाला बसलेलो आहे. मी घेतोय की. आता आम्ही वनभोजन करत आहे. काय काय आहे डब्याला तुमच्या. पोळी परत कांद्याची भाजी आणि तूप साखर. तिथं आमची एक खूप मज्जा झाली ती तुम्हाला पुढे दिसेलच. बाबा आई शपथ बाबा. बाबा काय करत नाही खाली बस. आओ खाली बसायली काही करत नाही. हट. उठा की काय बसलाय ग. काय झालं. रेवाच्या अंगावर आली ते आंबा. तुम्ही जेव्हा मी बसतो थांबा. लाल कलर बघून माझ्याकडे येते. ते कळलंय मला. ते काय करते. तू बस खाली जेव. तुझा लाल संतापल्या तुझ्यासारखी लाल लाल. त्या गाईने आमचा पाठलाग जेवेस तोपर्यंत सोडला नाही. जेवण झाल्यानंतर आम्ही नमस्कार करायला गेलो. जय बजरंगबली की जय. आम्ही ना जिथं जेवायला बसलेलो त्याच्या साईडलाच एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे. बाहेर दिसायला छोटं आहे पण आतनं फार मस्त आहे. आणि पटाक्यांनी हे सजवलेलं आहे आणि इथं छोट्या छोट्या घंटा आहेत. आणि इथे एक छोटंसं मनी मॅप पण आहे आणि मी तुम्हाला दाखवते. छान सांग की काय. हनुमानाची
मूर्ती आहे आणि इकडे बघ. सुंदर हार घातलेला आहे. रामफुलांचा. रानफुलाचा. पाऊस असल्यामुळे मंदिराची रचना सुद्धा तशीच केली आहे कौलांनी. तर त्या कौलांनी जंगल असल्यामुळे आम्हाला छोटा मोठा प्राणी दिसत होते. हे गांडूळ सारखंच आहे. नेमकं काय आहे हे मला माहित नाही. आम्ही ना रस्त्यावर जाता जाता एक मोठं मस्त वारुळ दिसलं म्हणून आम्ही थांबलोय तुम्हाला दाखवायला. आम्हाला जाता जाता स्पायडरच्या खूप जाळ्या दिसल्या म्हणून मी लांबनं शूटिंग केलं. जंगलात काय असतं? आला वागो, पळा पळा गाडीत, पळा गाडीत, पळा 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 पळा. नदीतल्या महादेवाच्या पिंडीला बघायला निघालेला. लिंगम नदीत हजारो महादेवाच्या पिंडी आहेत. जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं सांग. हे बघा हे किती मंदिर. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकर नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वरा. तिथं खूप पिंड्या आहेत परत नंदी आहेत. बाबा म्हणलेले आपण आत जाऊन बघूया पण खूप पाणी आहे म्हणून आम्ही आत नाही. तिथं इतका पाऊस असतो तरी भिंतीवर सुद्धा शेवाळ होतं. आता आम्ही खालून बघून आलेला आहे तर तुम्हाला झुलता पूल दाखवते. चला कुठं आहे तो? इकडे आहे दाखवते. चला मागणी येतो आम्ही तुमच्या. पळत चला जरा. खाली ओढ जरा. कुठे चाललाय? कुठे चाललाय? आणि इथं ना वाघ आणि हे असतात वाघ आणि बिबट्या आणि ते गवारेला. या सायली जवळच राहा बाई त्यांच्या. बाबांची सूचना ऐकल्यानंतर मी जरा शायनिंग केली.
तुम्हाला आवडलं का पूल आणि बघितलं का पाणी आणि त्याला तारेचं सुद्धा बांधलेलं आहे. कर्नाटकातला फेमस धबधबा जोग फॉल आम्ही तिथे पोहोचलेलो आहे. नीट चाला. राही कुठं चाललीस? वाव, काय ते काय ते काय मोठे ना. हा, आपण वरनच बघा, आपण खाली नाही गेलो. ते बघितल्यावर तू परत म्हणणार आहेस, चला खाली. नाही म्हणलं. बघ तर माझ्या पुप्प्या बघ. आई शपथ, शपथच राही, काय जबरदस्त आहे. आईला यायला सांगायला लागते. थांब. का? कर्नाटकातला प्रसिद्ध धबधबा तो हा जो तुम्ही बघायला या. तिथे 2 आहेत आणि इथे 2 आहेत. नक्की बघायला या. चला मी तुम्हाला सांगते. पकडा 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 पकडा, दुनक पकडा, दुनक पकडा, दुनक पकडा, दुनक पकडा. In 300 meters, turn right onto National. काय जाणलंय तुमच्या अंगावर? चहा. कायमच्या कायम काहीतरी सांडतं पडता. आज सांडून दाखवलेलं आहे. सकाळपासून राहिलेली गोष्ट. प्रवास करून आम्ही श्रीधर स्वामींच्या तिथं वर्दळीला पोहोचलो. मी आता तुम्हाला आंघोळीची सोय दाखवायला निघाली. बाबा आंघोळीचं दाखवायला चला. हे बघा तुम्हाला आंघोळीचं सोय दाखवते. काय बाथरूम नसते इथं. हे बघा कुठं असते गोमुख? वरून जा तिकडे पलीकडे जा, खाली काय ते बघा तिथनं आंघोळ करायची. आणि जसं स्विमिंग पूल पोहू पण शकतो सोडत असतील तर. ओके, उद्या सकाळी जायचं इथं आंघोळ. रेवा मॅडम दमलेल्या म्हणून त्या कट्ट्यावर बसल्या. मग आम्ही श्रीधर स्वामींचे दर्शन घ्यायला डोंगरावर निघालो. डोंगर चढून आम्ही श्रीधर स्वामींचे दर्शन घेतले आणि प्रसादाला खाली आलो. इकडे बघ रे. आम्ही प्रसाद खाऊन झोपी गेलो आणि आपण भेटूया उद्या सकाळी. श्रीधर स्वामी महाराज की जय.